महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लखमापूर औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात जनतेचा संयम सुटलाय. कंपन्यांकडून कादवा नदीत राजरोसपणे सोडल्या जाणाऱ्या घातक रासायनिक सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः मृत्यूच्या छायेत आलाय. या प्रदूषणाविरोधात परिवर्तन पर्यावरण संरक्षण व संवर्धन समिती आणि हजारो नागरिकांनी नाशिकच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर धडक देत कार्यालयासमोरच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय. आंदोलक केवळ निवेदने देऊन थांबलेले नाहीत, तर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनकर्त्यांनी नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या संबंधित कंपन्यांच्या मालकांवर आणि व्यवस्थापनावर तात्काळ कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दिंडोरी तालुक्यातील काही आस्थापना या गेल्या 10 ते 20 वर्षापासून सातत्याने जल व वायू प्रदूषण करत आहेत. त्या संदर्भात परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून परिवर्तन कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय सुदामदादा भोये यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून दिंडोरी तालुक्यातील ज्या प्रदूषण करणाऱ्या आस्थापना आहेत यांच्या संदर्भात इथल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, पर्यावरण मंत्रालय असेल किंवा सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालय असेल यांना सातत्याने अर्ज, निवेदनं व ईमेल केलेले आहेत. गेल्या वर्षभरापासून ही लढाई प्रदूषणमुक्त दिंडोरी आणि प्रदूषणमुक्त कादवा नदी ही चालू असून या निवेदन आणि अर्जावरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा पर्यावरण मंत्रालय यांनी कुठल्याही प्रकारचा कारवाई त्या अनुषंगाने अजून त्या आस्थापनांवर केलेली नाही. परिणामी दिनांक 12 मे 2026 रोजी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं होतं. त्या दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री किल्लेदार साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 15 दिवसात आम्ही दिंडोरी तालुक्यामधील सर्व प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांची चौकशी करू आणि जो दोषी आढळेल त्याच्यावरती सक्त कारवाई करू. त्याच्यानंतर 6 जूनला पण आम्ही प्रदूषण करणाऱ्या आस्थापना शोधल्या, त्याचे पुरावे दिले. GPS फोटो सहित व्हिडिओ सहित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पुरावे देऊनही इथल्या MPCBच्या अधिकाऱ्यांनी, मी तर म्हणेल भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई सदर आस्थापनांवर केली नाही. परिणामी जवळपास दिंडोरी तालुक्यातील लखमापूर सहित 200 ते 300 एकर शेतजमीन नापीक झालेली आहे. बऱ्याच विहिरींमध्ये ते केमिकलचं सांडपाणी उतरलेलं आहे. त्याचबरोबर कादवा नदी जिच्या जीवावरती, कादवा नदीच्या जीवावरती जवळपास हजारो एकर शेतजमीन आहे. आजूबाजूला 150 ते 200 गाव आहेत. हे सगळे कादवा नदीवरती डिपेंड असून सुद्धा ती नदी 80 ते 90% प्रदूषित झालेली आहे. तिथले जलचर प्राणी हे मृत पावलेले आहेत. या सगळ्यांचे पुरावे MPCBला सातत्याने दिलेले आहेत, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आणि म्हणून आज दिनांक 23 जून 2026 रोजी परिवर्तन कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय सुदामदादा भोये, त्याचबरोबर लखमापूरचे भूमिपुत्र राकेशजी काळे यांच्या नेतृत्वामध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून हे आजचं एक दिवसीय आंदोलन आम्ही इथे उभारलेलं आहे. आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच पर्यावरण विभाग मंत्रालय यांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी लवकरात लवकर या प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांना चौकशी करून यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करण्यात येईल. याची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण मंत्रालय यांनी घ्यावी. पर्यावरणाची अपरिमित हानी करणाऱ्या कंपन्यांकडून कोट्यावधींची नुकसान भरपाई वसूल करा आणि त्यांचे परवाने रद्द करून कंपन्यांना कायमचे टाळे ठोका. स्थानिक अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कादवा नदी जीवनवाहिनी आहे. या कंपन्यांनी नदीचे रूपांतर रसायन वाहिनीत केले आहे, असा संतप्त आरोप पर्यावरणप्रेमींनी केलाय. रासायनिक पाण्यामुळे नदीतील हजारो जलचरांचा आणि माशांचा तडफडून मृत्यू झाला आहे. नदीकाठच्या सुपीक शेतजमिनी कायमच्या नापीक होण्याच्या मार्गावर आहेत. हेच दूषित पाणी पोटात गेल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्यामुळेच आज ही वेळ आल्याचा आरोप केला जात आहे.
या आंदोलनात शेतकरी, महिला, तरुण आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून प्रशासनाला जाग येणार की जनतेचा आक्रोश असाच धुमसत राहणार याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले. महाराष्ट्र बुलेटिनसाठी अशोक निकम, दिंडोरी. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.